कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेन मनविता त्यांचे दास तुले आस तुकामने संत सेवा तुकामने संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास तुले आस कोणत्याही पद्धतीची क्रिया कोणत्याही पद्धतीचं कर्म म्हणजे माणसाकडून घडलं जातं त्याच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो काही ना काहीतरी मिळवण्याची इच्छा असते आणि त्या इच्छेला डोळ्यासमोर ठेवून आपल्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला आपल्याला दिसून येतो विनाकारण कोणीतरी काहीतरी करत बसलेलं आहे असं आपल्याला दिसत नाही जगात कुठेही असं दिसत नाही अकामतः क्रियाहान गर्दीचे दृश्यांचे असल्याचे आणि भाषांवर आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये विनाकारण केलेली क्रिया त्याच्या मागे विचार काहीतरी असेल तो विचार आणि ती क्रिया त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला समन्वय असेलच असं नाही आपल्या अंतःकरणामध्ये
आपल्या अंतःकरणामध्ये चालू असणारा विचार आणि त्या विचाराला अनुसरून येणारीच क्रिया असेल असं जगतामध्ये आपल्याला दिसत नाही. मी आपल्याला अगदी साधं सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर असं देईल की आपण कीर्तनाला बसलेलो असतो, आपण कीर्तन ऐकत असतो. ऐकताना जे शब्द आपल्या कानावर पडतात ते ग्रहण करून आपण त्याचा विचार करत असतो की नाही. पण एका बाजूला आपला विचार चालू असतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र समोर दिसणारं फुल घेऊन आपण त्याच्या पाकळ्या काढत राहतो. याचा त्याचा काय संबंध आहे? असं काही नसतं. पण कोणतीही क्रिया कुठल्या तरी विचाराच्या अनुषंगाने घडत असते, एवढंच मला आपल्याला त्या संबंधामध्ये सांगायचंय. त्यामुळे मनुष्य जे काही कर्म करतो, जी काही क्रिया करतो, त्या क्रिये मनुष्य जी काही क्रिया करतो या क्रियेच्या मागे काहीतरी लाभाचा विचार असतो, काहीतरी इच्छेची अपेक्षा असते. जगामध्ये कोणी असो, अहो आपण सगळा विचार पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती भाष्य लिहिलं, एवढी मोठी ज्ञानेश्वरी आपल्या पदरामध्ये टाकली, पण सगळी ज्ञानेश्वरी संपल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपल्या इच्छा व्यक्त केल्याच की नाही. जे घरांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, हे ज्ञानोबरायांनी बोलून दाखवलं ना. आणि हे बोलून दाखवण्याच्या पूर्वी ज्ञानोबरायांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये ज्ञानोबराय आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सद्गुरूं समोर निवेदन करतात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने येठ माझे जे फुरले पायीत, पण तुम्ही माझं धर्म कीर्तन सिद्धीना नेलं. मी पायीक आहे तुमचा, आणि पायीक आहे म्हणून आता मी जो वाग्यज्ञ केलेला आहे आणि जो वाग्यज्ञ तुम्हाला मी समर्पित केलेला आहे त्याच्या मोबदल्यामध्ये असा शब्द मी वापरणार नाही, पण तत्संबंधानं तुम्ही मला काहीतरी द्यावं, ही ज्ञानोबरायांची भूमिका आहे. म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे. याच्यातून ज्ञानोबरायांनी फार महत्वाचा विचार आपल्या समोर व्यक्त करून दाखवला. ज्यांच्याकडून आपल्याला काही मिळवायचं असतं त्यांच्या संबंधाने आपण आधी संतुष्टीचा विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडून मिळवायचंय त्यांना आधी संतुष्ट करा आणि संतुष्ट झालेल्या अंतःकरणातून आपल्या पदरामध्ये लाभ पाडून घ्या. कारण संस्कृतामध्ये अशी म्हण आहे, अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः असं म्हणतात. अव्यवस्थित चित्तानं असंतुष्ट मनानं दिलेला प्रसाद जरी असला तरी तो भयंकर असतो, हे लक्षात घ्या. आणि संतुष्ट मनानं दिलेली शिवी जरी असली तरी ती कल्याण करते. आपल्याला शिव्या देतात की नाही? देतात. पण त्याच्यानं काय होतं? त्याच्यानं आपलं कल्याणच होतं की नाही? तुकोबारायांच्या शिव्या जर बघितल्या तर कानावर पडल्या तर नको वाटतं. पारायण करताना तो अभंग आपल्याला न वाचता गप्प बसावं वाटतं. इतक्या निवडून छान सुंदर शिव्या तुकोबारायांनी आपल्याला दिल्या की नाही? पण या शिव्या जेव्हा आपण आपल्या कानावर पडतात, एकाने मला विचारलं, काय महाराज तुमचे तुकाराम महाराज इतक्या शिव्या देतात आणि तुम्ही त्यांना संत म्हणून पारायण कसं करता? मी त्याला सांगितलं, बाबा तुकोबारायांनी दिलेल्या शिव्या ज्याला आपल्याला दिल्या आहेत असं वाटतं ना, त्याचंच कल्याण होतं, बाकीच्यांचं होत नाही. विठ्ठला विठ्ठल. संतुष्ट चित्तानं तुकोबाराने आपल्याला शिवी दिली तरी आपलं त्याच्यामध्ये कल्याण आहे. आणि असंतुष्ट मनानं कुणी आपल्याला प्रसाद दिला आणि पिढ्याचे पुढे हारतुरे जरी घातले तरी त्याच्यामध्ये आपलं कल्याण नाही. या विचारातून ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं की आधी संतुष्ट करा आणि संतुष्ट चित्ताकडून आपल्याला अपेक्षित ते मागून घ्या. म्हणून एक वाग्यज्ञ तोषावे, आधी तोषावे आणि मग तोषोनी मज द्यावे, मग मला तुम्ही द्या, मग ते माझ्या कल्याणाचं, जगताच्या कल्याणाचं असेल. मला बाकीचा विषय लांबवायचा नाही. मला बोलायचं एवढंच की ज्ञानोबरायांसारखा पूर्ण काम असणारा महात्मा, ज्ञानोबरायांसारखी कशाचीही अपेक्षा जीवनामध्ये न राहिलेला महात्मा, पण असा महात्मा सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ हे मागताना आपल्याला दिसतो. कारण एवढं सगळे ज्ञानेश्वरी गीतेवरचं भाष्य करून
यांच्याही अंतःकरणामध्ये स्वपर कल्याणाच्या भूमिका जर निश्चितपणाने असतील तर आपल्या प्रत्येकाच्या कर्माच्या मागे काहीतरी इच्छा असते असं आपल्याला म्हणावं लागेल. काही ना काहीतरी हेतू आहे. अहो विचार करून पहा. आपण जास्त लांबवणार नाही, पण थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपण विचार करून पहा. आता आपण मी कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकत आहात, आपण देवाच्या समोर आहोत, तुकोबारायांच्या साक्षीनं त्यांच्या मंडपामध्ये आपलं कीर्तन चालू आहे. हे कीर्तन करायला मी आलो, काहीतरी हेतू असेल की नाही? आणि तुम्ही इथं कीर्तनाला येऊन बसला, काहीतरी हेतू असेल की नाही? विनाकारण तुम्हाला करमलं नाही म्हणून इथं आलाय आणि मला काही उद्योग नव्हता म्हणून मी इथं कीर्तन करतोय असं काही आहे का? नाही, असं काही नाही. कीर्तनकार कीर्तनाला उभा राहतो काहीतरी हेतू ठेवून. प्रत्येक कीर्तनकाराचे हेतू मला कीर्तनात आत्ता सांगता येणार नाही, पण प्रत्येकाचा हेतू असतो ही गोष्ट मात्र नक्की आहे. काही ना काहीतरी हेतू आहे. कुणाचा चांगला असेल, कुणाचा कसा असेल, कोणी व्यावहारिक, कोणी पारमार्थिक, याची चर्चाही मला करायची नाही. पण तुम्ही इथं कीर्तनाला बसला, काय हेतूने बसला? तुम्हाला जर विचारलं कशा करता तुम्ही कीर्तन ऐकताय, तर काहीतरी उत्तर देता आलं पाहिजे की नाही? काय बाबा नाही हो, काय नाही, उगी सहज इथं आलो होतो, कीर्तन चालू होतं म्हणून बसलो, हे उत्तर आहे का मला सांगा? नाही. काहीतरी आपल्याला सांगावं लागेल, काहीतरी. मग आपल्या कीर्तनाच्या भूमिका ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः या श्लोकावर भाष्य करताना कीर्तनाची जेवढी व्यापक व्याख्या केली तेवढी व्याख्या ज्ञानोबारायांच्या आधी कीर्तनाच्या संबंधानं केली गेली नव्हती. हे आपण लक्षात घ्या. काय कीर्तन हा शब्द बहुतांश ठिकाणी, आपण उत्तर प्रदेशामधून अगदी संस्कृत भाषेपर्यंत जरी आलो तरी कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. कीर्तन करा म्हणजे काय करा? नामस्मरण करा. संकीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण. पण आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी कीर्तन या संकल्पनेला जी व्यापकता दिली, जो व्यापक आयाम दिला, त्याची मूळ भूमिका आपल्याला ज्ञानोबारायांच्या भाष्यामध्ये दिसून येते. ज्ञानोबारायांनी कीर्तनाच्या संबंधाने बोलताना कीर्तनाची व्याख्या काय केली? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. नामाच्या निखळ प्रबंधाबरोबर जिथं आत्मचर्चा होते त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला केला तर माझी आत्मचर्चा विशद तीही झाली पाहिजे आणि नामाचे निखळ प्रबंधही मांडता आले पाहिजे. म्हणून एका बाजूला नामस्मरण आणि दुसऱ्या बाजूला आत्मचर्चा स्वजीवनाच्या संबंधानं असणारी कल्याणाची भूमिका तीही कीर्तनामध्ये मांडता आली पाहिजे. मग कीर्तन आम्ही कशाला ऐकायला आलो त्याचं उत्तर देऊन जातो जाता जाता. बरं का, तुम्हाला जर कोणी विचारलं, मला जर कोणी विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आता नाही, पुन्हा कधी कोणीतरी विचारलं कशा करता कीर्तनात जाऊन बसला, काय म्हणून तुम्ही कीर्तन करता, असं जर कोणी विचारत असेल तर त्याच्याकरता आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. एवढंच सांगता आलं पाहिजे की कीर्तनामध्ये जेव्हा आम्ही बसतो आणि त्या कीर्तनामध्ये आत्मचर्चा कानावर पडते, त्या आत्मचर्चेनं आमच्या अविद्येची निवृत्ती होते आणि कीर्तनामध्ये जे नामस्मरण आम्हाला ऐकायला मिळतं त्या नामस्मरणानं आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. दुःख निवृत्ती पूर्वक आनंदाची प्राप्ती याच्यात जर मानवी जीवनाची धन्यता असेल तर कीर्तनातलं तत्वज्ञान हे अविद्येची निवृत्ती करणार आहे आणि कीर्तनातलं भजन हे आनंदाची प्राप्ती करून देणार आहे. म्हणून आनंदाच्या प्राप्ती करता आणि अविद्येच्या दुःखाच्या निवृत्ती करता आम्ही कीर्तन ऐकायला बसलो. अविद्येच्या निवृत्ती करता आणि आनंदाच्या प्राप्ती करता आम्ही कीर्तन करायला प्रवृत्त झालो, असं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ज्ञानोबारायांच्या भूमिकेमधून. मी कशा करता आपल्याला हे सगळं सांगतो की जो कोणी मनुष्य या जगतामध्ये जी काही क्रिया करायला जातो त्या क्रियेच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो, काही ना काहीतरी इच्छा असते. आपल्या मनात चालू असणारा विचार आणि आपल्याकडून घडणारी क्रिया याच्यामध्ये प्रत्येक वेळेला समन्वय साधता येईल असं नाही. मगाशी आपल्याला उदाहरण दिलं की कीर्तन ऐकताना आपण एका बाजूला कीर्तन ऐकत असतो आणि दुसऱ्या बाजूने मात्र समोर आलेल्या फुलाच्या पाकळ्या काढत राहतो. याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. आमच्याकडे हे नेहमी होतं. कीर्तनाला प्रवचनाला लोक बसतात, काही नाही, ऐकता ऐकता बसलेल्या सतरंजीच्या चटईच्या एक एक धागे काढत राहतात. काय मिळतं त्याच्याने देव जाणे. मला काही त्याच्याने फार काही मिळतं असं वाटत नाही, पण हाताला चाळा लागतो ना. तुकोबाराय म्हणतात भागत आहे थोडी चळण मोडली ते काढी. तुकोबारायांची भाषा ना, माणसाला चाळा लागतो हाताला. मग आम्ही काय दर वेळेला चातुर्मासाच्या सुरुवातीला मंडपभर पुरतील एवढ्या सतरंज्या आम्ही आणतो आणि चातुर्मास संपला की एवढ्या एवढ्या सतरंज्या राहतात. येतो तो धागा काढतो, येतो तो धागा काढतो.
कसं राहील ते? आता प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं, सतरंजीचे धागे काढणं याच्यामध्ये अर्थार्थी कोणताही संबंध नाही. पण संबंध नसला तरी सुद्धा कृती आणि इच्छा या दोन गोष्टी एकत्रित आलेल्या दिसतात की नाही आपल्याला? तसं माणसाच्या जीवनामध्ये अनेक इच्छा असतात. अनेक पद्धतीनं लाभानं मनुष्य प्रत्येक कर्मामध्ये जर प्रवृत्त होत असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य प्रपंच करतो तोही काही विशिष्ट लाभाच्या अपेक्षेने आणि मनुष्य परमार्थ करतो तेही विशिष्ट लाभाच्या अपेक्षेने. विठ्ठला विठ्ठला. अजून थोडस व्यापक बोलायचं झालं तर प्रपंच करतो तोही लाभाच्या अपेक्षेने, परमार्थ करतो तोही लाभाच्या अपेक्षेने. पण परमार्थ करतो त्याच्यातही दोन प्रकार आहेत. परमार्थ करतो तो प्रापंचिक लाभाच्या अपेक्षेने आणि परमार्थ करतो तो पारमार्थिक लाभाच्या अपेक्षेने. कारण देवासमोर जाऊन प्रपंच मागणाऱ्यांची या जगात कमी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण अपेक्षा प्रापंचिक असली तरी आहे की नाही, मनुष्य दोन्ही पद्धतीनं परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झाला. त्याचा परमार्थ कशा करता? आपल्याला देवाकडे जाऊन वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही अपेक्षा की नाही? त्याची अपेक्षा आहे ना, ही अपेक्षा आहे. त्याला वाटतं हे सगळं चांगलं असावं, आपला प्रपंच चांगला असावा, द्यावे खावे बरे असावे सदैव. द्यावे खावे बरे असावे संसारी हिचे धगे द्यावे खावे बरे असावे. काय असतं याच्यात? द्यावे खावे याच्यात काहीच अडचण नाही. हे माणसाला प्रपंचातही लागतं आणि परमार्थातही लागतं. अहो, प्रपंचात जसं खावं लागतं तसं परमार्थात भूक लागत नाही का माणसाला? परमार्थातही खावं लागतं. काय खातो आम्ही कासया सांगा ते तुकोबराय बोलले ना, कासया सांगा ते काय खातो हे कळत नसेल पण काहीतरी खातो हे तुकोबरायांनी कबूल केले की नाही आपल्या समोर. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा खायला पाहिजे. परमार्थामध्ये यायला चांगले कपडे परिधान करू नयेत का? चांगले करावे. काय बिघडलं? प्रत्येक वेळेला मळकट फाटलेले कपडे घालणं म्हणजे वैराग्याचं प्रदर्शन असतं असं नाही. माणसाने सुस्थितीत राहावं, धुतलेले कपडे घालावे, चांगलं राहावं, धडधाकट राहावं, चांगलं खावं, चांगले कपडे परिधान करावे, याच्याबद्दल कुणाचीच अडचण नाही. द्यावे खावे याला परमार्थ प्रतिबंध करत नाही, याला विरोध करत नाही. पण प्रत्येक वेळेला ते बरे असावे असा अट्टहास सुरू झाला की संसाराला प्रारंभ आहे. द्यावे खावे इथं संसार नाही, ते बरे असावे असा द्यावे खावे आपल्याला प्रारब्धाने मिळतं. अन्न मान धन प्रारब्धाने मिळतं की नाही? प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान तुकोबरा बोलून दाखवतात की नाही? आपल्याला अन्न मिळतं प्रारब्धाने. समजा मला मी प्रपंचाचा प्रारंभ नेमका कुठून होतो तेवढं सांगतो. विचार करा, माझं प्रारब्ध आहे. माझ्या प्रारब्धामध्ये समजा आज जेवण नाही. माझं प्रारब्ध असं प्रतिकूल आहे, आज मला जेवणच नाही. संध्याकाळी रात्री उशिरा कुठंतरी दिवसभर जेवण मिळालं नाही, कीर्तन झालं, कुठंतरी एक बशीभर पोहे मला मिळाले. माझ्या प्रारब्धात तेवढेच होते, मला तेवढेच मिळणार. बशीभर पोहे मला प्रारब्धाने मिळाले, मी ते घ्यावेत खावेत आणि भगवंताची आज आपल्यावर एवढी कृपा होती हे मानून समाधान मानावं की नाही? प्रारब्ध माझ्या
प्रारब्धात जेवढे तेवढं मला मिळणार, वर्षभर पोहे मला मिळाले प्रारब्धानुसार, तेवढे मी खावे, माझं प्रारब्ध म्हणून गप्प बसावं, हा परमार्थ मानता येतो. पण वर्षभर पोहे हातात आले, वर लिंबू आहे का पिळायला, म्हणलं की प्रपंच सुरू करा. प्रपंचाचा प्रारंभ इथून आहे. जे प्रारब्धानं मिळतं त्याचा स्वीकार हा प्रपंच नाही आहे. प्रारब्धानं जे मिळतं ते प्रत्येक वेळेला बरं असावं असा अट्टहास धरला ना की मग तिथं प्रपंचाला प्रारंभ होत असतो. म्हणून तुकोबारायांनी द्यावे खावे याला संसार म्हटलं नाही, द्यावे खावे बरे असावे हे तुकोबारायांचं जास्त प्रकर्षानं बोलणं आहे. की हा वय की नाही माणसाला, ही इच्छा धरून मनुष्य परमार्थ करतो की नाही, करतो. जशी माणसालाही प्रापंचिक अपेक्षा घेऊन परमार्थ करावा वाटतो, तसं परमार्थामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर पारमार्थिक अपेक्षा नसतात का, असतात ना. आपल्याला काहीतरी मिळावं, आपल्याला याच्यातून परमात्मा कृपा संपादन करता यावी, आपल्याला संत कृपा आपल्यावर व्हावी, आपल्याला काहीतरी संत वाङ्मयामध्ये वाचलेल्या वाक्याचा अर्थ कळावा, त्याच्यानं आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा, संत भेटावे, त्याने आपल्यावर कृपा करावी, त्याच्याने आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा, काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय मनुष्य परमार्थ करत नाही ना. मग त्याही अपेक्षा आपल्याला बोलून दाखवल्या गेलेल्या आहेत. आम्हाला काय पाहिजे, काय नको, तुकोबारायांनी बोलून दाखवलं आपल्याला एक नाही अनेक पद्धतीनं. कैवी उद्धार करा समाधान चित्त माझे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल दिवे. सगळं काढून आपण बघून घ्या. काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, तासयाने कळेल वर्म म्हणून निश्चम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल ती मध्ये, ही अपेक्षा आहे ना. आपल्या परमार्थामध्ये या सगळ्या प्रतिबंधाचा विचार येण्याची शक्यता आहे. हे ज्ञानोबारायांनी आपल्याला बोलून दाखवलं. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांत हा ब्रह्मभूयाय कल्पते. याच्या खाली ज्ञानोबाराय पहिल्या ओळीमध्ये म्हणतात, ते अडवावयाले दोष वैरी जे भूपटिले प्रयात्ना जे पहिले ते अहंकार आहे ना. हे सगळे प्रतिबंध आपल्या पारमार्थिक जीवनात आड येऊ नयेत याचीही अपेक्षा आपल्याला परमार्थामध्ये करावी लागते. मी एवढ्या करता बोलतो की जगतातला प्रत्येक मनुष्य तो प्रपंच करो अथवा परमार्थ करो, काहीतरी प्रापंचिक आणि पारमार्थिक अपेक्षा ठेवल्याशिवाय त्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. एवढाच माझा मुद्दा होता. आणि म्हणून आपण विचार करा, आपल्याला याच्याही पुढे जाऊन महाभारताने आणि बाकीच्या ग्रंथाने हा विचार बोलून दाखवलाय की कोणी जरी असलं तरी विनाकारण कोणतीही क्रिया करत नाही. मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा विनाकारण कोणती क्रिया करणार नाही. एखादा वेडा मनुष्य आपल्याला असं वाटतं की तो रस्त्यावर कागद गोळा करतोय आणि आपण म्हणतो काय वेडा माणूस आहे, नुसते कागद गोळा करतो. पण त्याला विचारून बघा बरं, तो म्हणतो हे कागद नाही हे पैसे. म्हणजे त्याच्या कोणत्या तरी कर्माला त्याच्या इच्छेने काहीतरी प्रयोजन आहे, त्याच्या जीवनात काहीतरी प्रयोजन आहे. आणि असं जर असेल तर मग आपल्या जीवनाच्या धन्यते करता आपण जर क्रिया करायची असेल
आणि आपल्याला जर या जगतामध्ये लाभ मिळवायचा असेल तर तो लाभ आपल्याला कुठे मिळू शकतो? परमार्थात तो लाभ मिळतो. परमार्थात या तर तो लाभ होईल. तो लाभ मिळवायचा असेल तर काय करा? जा बाबा सुखा लागी करीसी तळमळ, तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, मग तो अवघाचे सुख रूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. नामदेव यांनी आपल्याला सांगितलं, जा बाबा पंढरपूरला जा, पंढरीसी जा रे, आल्यानो संसारा, जिनाचा सुख वगैरे वगैरे वगैरे. पंढरपूरला जा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. कारण आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या लाभापैकी सर्वश्रेष्ठ लाभ हा फक्त पारमार्थिक विचारामध्ये आणि पारमार्थिक क्रियेमध्ये होत असतो. मग पारमार्थिक विचार आणि पारमार्थिक क्रिया याच्यामध्ये जरी आपल्याला लाभ मिळत असेल तर त्याही क्षेत्रातला उच्च प्रतीचा लाभ आपल्याला मिळवण्याकरता काय केलं पाहिजे, तो लाभ आपल्याला कुठे मिळू शकतो याचा विचार तुकोबारांनी आपल्याला सांगितला. तुम्हाला जर चांगल्यातला चांगला लाभ मिळवायचा असेल तर इतरत्र कुठं जाऊ नका. तो लाभ तुम्हाला संतांच्या चरणाजवळ मिळतो. अभंगाचं पहिले विशेषण दिलं ते म्हणजे उत्तम पद्धतीचा लाभ तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर कुठे चला बाबा, तर जायचं असेल तर हे तो एक संतांखाली उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होतो. हे तुकोबाराय आपल्याला बोलतात. माझ्या मर्यादित वेळेमध्ये सगळं चिंतन बसवणं अवघड आहे, पण तथापि धावता विचार मी आपल्याला सांगतो. फारसा विचार करणार नाही, विस्तारानं करणार नाही, पण तुकोबाराय या अभंगामध्ये संतांजवळ उत्तम लाभ मिळतो असं जरी सांगत असले तरी या चरणामध्ये बाकीच्या शब्दांपेक्षा एक शब्द हा जास्त महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. एक शब्द महत्वाचा आहे. तेवढा एक शब्द जर आपल्या हाताला लागला ना तर या चरणाचे आपल्याला दोन अन्वय लावता येणं शक्य आहे. बरं का? कोणता शब्द? या चरणातला एकच शब्द महत्वाचा. कोणता शब्द? एकच शब्द. तेच सांगतो, एक हा शब्द महत्वाचा. हे तो एक हा एकच शब्द महत्वाचा. तेच मी आपल्याला सांगतो, तुम्ही बाकीचे शब्द शोधू नका. हे तो एक संताखाली लाभ काही उत्तम. हा एक शब्द, त्याचा आपण विचार करा. या शब्दाची जागा बदलली तर या चरणाचे दोन अन्वय लावता येतात. विठ्ठला विठ्ठला. एक संतांखाली लाभ काही उत्तम. एक शब्द जर संतांकडे लावला तर आपल्याला संतांची अद्वितीयता लक्षात येते आणि हाच एक शब्द उचलून लाभाकडे लावला तर लाभाची अलौकिकता लक्षात येते. विठ्ठला विठ्ठला. उत्तम लाभ एक संतांजवळच मिळतो
अन्यत्र मिळत नाही. आणि संतांजवळ जर गेलं तर एकच उत्तम लाभ प्राप्त होतो. विठ्ठला एक संतांजवळ आपण म्हणतो ना, आमची आमची वस्तू ना एक आमच्या गावाला सोडली ना तर मग मुंबईला मिळत नाही, म्हणतो की नाही आपण? असं होतं की नाही? लोक असं म्हणतात. आता जर तुम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये आले तर उजनीवरून जाताना उजनीची बासुंदी नाही का, एक उजनीला सोडली तर बाकी कुठंच नाही. मंगळवेढ्याची ज्वारी, एक मंगळवेढा सोडला तर बाकी कुठेही तशी ज्वारी. म्हणतो की नाही आपण? हे म्हणतो ना, एक आमच्या गावाला, नाहीतर अन्यत्र कुठेही आपल्याला ते मिळणार नाही. मुंबईला जरी गेला तरी तशा पद्धतीचं ते फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. एक आमचं गाव म्हणजे काय झालं? इथं आमच्या गावाची अद्वितीयता सिद्ध झाली. दुसरं नसणं म्हणजे अद्वितीयता. तसं संतांच्या बाबतीत विचार केला तर आपल्या जीवनातला उत्तम लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक संतांकडेच गेलं पाहिजे. संतांकडेच जाऊन आपल्याला तो उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होतो. मग तुम्ही संत सोडून देवाकडे जरी गेला तरी तो लाभ प्राप्त होणार नाही. पण आपल्याला गीता समजून घ्यायची असेल ना तर भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन चालत नाही. त्याला ज्ञानोबारांकडे यावं लागतं तरच गीता कळते, नाहीतर कळत नाही. लक्षात घ्या, भगवंतानी गीता सांगितली गोष्ट खरी. मी अनेक वेळेला गमतीला सांगतो, भगवंतानी गीता सांगितली हे मान्य की नाही आपल्याला? मान्य. कुणाला सांगितले? अर्जुनाला सांगितले. कुठं सांगितले? कुरुक्षेत्रावर सांगितले. मला सांगा, संपूर्ण कुरुक्षेत्रावर अर्जुन सोडून दुसरा कोणी चांगला नव्हता काय? दुसरं कोणी चांगलं नव्हतं? भीष्माचार्यांसारखा अंतरंग भक्त होता की होता ना? केवढा मोठा अधिकार भक्तिशास्त्रामध्ये भीष्माचार्यांचा, पण त्यांना गीता नाही. अर्जुनाचा सख्खा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर आयुष्यात खोटं बोलला नाही, पण त्याला गीता सांगितली नाही. खरं बोलूनही गीता सांगितली नाही. भीष्माचार्यांना आपली प्रतिज्ञा अबाधित ठेवणाऱ्यांना गीता सांगितली नाही. आणि सांगितली कोणाला? तर संन्यास घ्यायला गेला, लग्न करून आला त्याला. गीता सांगितली कोणाला? तो संन्यास घ्यायला गेला, लग्न करून आला त्याला गीता. हा जर गीतेचा अधिकारी असेल तर तुम्हाला गीता ऐकायची की नाही? मग त्याच्याकरता काय करावं लागतं? असं करून चालत नाही. संन्यासी तू हो निजने दोन्ही नेले माझे भगिनी, हे भगवानच बोलतात ना. मग अर्जुनाला गीता सांगितली, एकट्या अर्जुनाला, अंतरंग भक्ताला सांगितली. पण तीच गीता जेव्हा ज्ञानोबारांच्या हाताला लागली ना महाराज, तेव्हा ती गीता ज्ञानोबारांनी सगळ्या जगाच्या कल्याणाकरता उडी करून दिली की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला की गीता जर आपल्याला ऐकायची असेल, आपण अर्जुनाच्या योग्यतेचे असो किंवा नसो याचा विचार न करता आपल्याला जर गीता समजून घ्यायची असेल तर भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन गीता कळत नाही. त्याच्याकरता फक्त 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 ज्ञानोबारांकडे यावं लागतं. ज्ञानोबारांच्या चरणाचा आश्रय केल्याशिवाय गीता कळत नाही. गीतेवर हजारोनी टीका आहेत. मला कुठल्याही टीकेला नावं ठेवायची नाही, कुठल्याही टीकेवर मला टीका करायची नाही. त्या सगळ्या टीका आपापल्या जागी उत्तम असतील, ते सगळे महात्मे मोठे असतील, पण गीता कळायची असेल भाव आणि अक्षर या दोन्ही अर्थाने, अर्थ आणि भाव, बाकीचे सगळे टीकाकार गीतेच्या शब्दाचा अर्थ सांगतात, पण ज्ञानोबाराय गीता सांगणाऱ्या भगवंताच्या मनातला लपलेला अर्थ बोलून दाखवतात. हे गीतेचं प्रकटीकरण आहे. ज्ञानोबारायांचं चिंतन आपण करा. म्हणजे जर आपल्याला गीता ऐकायची असेल तर एक ज्ञानोबारायांकडेच आलो तर हा लाभ मिळतो. देवाकडे गेलो तरी आपल्याला मिळत नाही. अहो कधी कधी मला अशी गंमत वाटते महाराज की भगवान ज्ञानोबारायांना भेटले. समजा भगवंतांनी ज्ञानेश्वरी वाचली, वाचतच असतील, नाही असं नाही. पांडुरंगराय ज्ञानेश्वरी, भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरी वाचून आले, ज्ञानोबारायांच्या समोर आळंदी क्षेत्रामध्ये उभे राहिले तर ज्ञानोबारायांना काय म्हणतील? भगवान सुद्धा ज्ञानोबारायांना हेच म्हणतील की मलाही असंच सांगायचं होतं पण जमलं. ज्ञानोबारायांना भगवान हेच म्हणतील मलाही असंच सांगायचं होतं पण मला सांगता आलं नाही बाबा, पण तुम्ही सांगितलं जगावरचे उपकार झाले. आहे की नाही? जर आपल्याला जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, संत वाङ्मयाशिवाय दुसरा मार्ग आहे का मला सांगा? एक संतांचं वाङ्मय सोडलं तर कथा कादंबऱ्या दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला महात्मा ऐकण्यात आहे काय कधी आपल्या? असं होत नाही. एक संतांचं वाङ्मयच आपल्या जीवनाचं कल्याण करणारं जसं असतं
तसं आपल्या जीवनातला उत्तम लाभ एक संतांच्याच जवळ प्राप्त होतो, मग तो देवाजवळही प्राप्त होत नाही. या अर्थानं संतांची अद्वितीयता आपल्याला या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलेली आहे. असंही चिंतन आपण करू शकतो. किंवा हा एक शब्द उचलून जर आपण लाभाकडे दिला तर संतांच्या जवळ गेल्यानंतर एक उत्तम लाभ होतो. कारण जीवनामध्ये लाभ होण्याच्या शक्यता एकदाच असतात. मानवी जीवनाचं कल्याण कितीदा होत असतो? एकदाच होतं. दोनदा तीनदा कल्याण होत नाही. एकदा कल्याण झाल्यानंतर जर पुन्हा कल्याणाची वेळ आली तर एकतर दुसरं तरी कल्याण खोटंय किंवा झालेलं पहिलं तरी कल्याण खोटंय. म्हणावं लागेल की नाही? आपल्याला दोनदा कल्याण होत नाही. दोनदा जीवनाची धन्यता होत नाही. दोनदा उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होत नसतो. संतांकडे गेल्यानंतर एक उत्तम लाभ प्राप्त होतो. असं जेव्हा तुकोबाराय आपल्याला अन्वय रूपानं सांगतात तेव्हा तो एक उत्तम लाभ कोणता? इथे चिंतन करताना आपण षष्ठी तत्पुरुष समासाने हा विचार सोडवला पाहिजे. म्हणजे काय? संतांजवळ गेल्याने एक उत्तम लाभ होतो. हा एक ही आकडा घ्यायचा नाही, ही संख्या घ्यायची नाही. एक लाभ होतो म्हणजे एकाचा लाभ होतो. आणि एकाचा लाभ होतो याच्यामध्ये एक कोण आहे जगतामध्ये? फक्त परमात्मा. आपला तो एक देव करुणिका. आपण बोलू पुढे. किंवा तुकोबाराय म्हणतात एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा होती. उपनिषदाने परमात्म्याच्या संबंधाने बोलत असताना एक देव हा सर्व भूतेषु गुढहा सर्वव्यापी सर्वांतरात्मा असं बोलून दाखवलं की नाही? मग एक असणारा जो परमात्मा त्याचा लाभ आपल्याला संतांच्या जवळ होतो. याचा सरळ अर्थ काय लक्षात घ्या. एक संतांजवळच हा लाभ होतो, ही संतांची अद्वितीयता. आणि संतांजवळ गेल्यानंतर एक उत्तम लाभ होतो, ही लाभाची अलौकिकता. अलौकिक लाभ, उत्तम लाभ पाहिजे असेल तर संतांकडे गेलं पाहिजे. तिथं कोणता लाभ होतो? एक लाभ होतो. एक म्हणजे एकाचा, षष्ठी विभक्ती, एकाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आणि एकाचा म्हणजे कोणाचा? तर परमात्म्याचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आपण चिंतन करून पहा. संत दर्शनी
काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटेली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या गुणे हे तुकोबारायांचं वचन आपण बघितलं अभंग बघितला तर संतांच्या दर्शनामध्ये विविध पद्धतीचे लाभ आपल्याला प्राप्त होतात संतांच्या दर्शन आपला लाभ वेगळा संतांच्या संवादातला लाभ वेगळा संतांना स्पर्श केला तर होणारा लाभ वेगळा वेगवेगळे लाभ आहेत की नाही अहो त्या कचेश्वर ब्रह्म्यांना तुकोबारायांच्या स्पर्शनाचा लाभ झाल्याचं वर्णन आपल्याला तुकोबारायांच्या चरित्रात ऐकायला मिळतं ना कचेश्वर ब्रह्मे नावाचे अतिशय श्रीमंत मनुष्य तिथे जवळपास कुठे राहत होते त्यांना एक दुर्धर रोग जडला अगदी थोडक्यामध्ये सांगतो दुर्धर रोग जडला पुष्कळ ठिकाणी गेले वैद्य हकीम मंत्र तंत्र गंडे दोरे जे जे काही उपाय करता येतील ते केले रोग काही कमी झाला नाही आणि शेवटी वैद्यांनी सांगितलं या रोगात तुम्हाला मरावं लागणार आहे फार थोडा काळ तुमच्या हातात आहे म्हणे किती वेळ हातात आहे जास्त नाही म्हणे 1 महिना 15 दिवस तुमच्या हातात आहे ना मी कोणाला विचारलं अहो महिना माझ्या हातात आहे माझ्या जीवनाला आनंद प्राप्त व्हावा याच्याकरता काय करू मग कोणी सांगितलं तीर्थयात्रेला जा कोणी सांगितलं दानधर्म करा कोणी सांगितलं आणखीन काही करा कोणी सांगितलं मंदिरामध्ये जाऊन नामजप करा प्रत्येकाने आपापलं काही सांगितलं हे गेले पुष्कळ ठिकाणी बद्रीनाथ केदारनाथ काशी इकडं तिकडं जाऊन हिंडून आले संतांच्या दर्शनाचा लाभ घेतला सगळं कडून परत आले 2-4 दिवस शेवटच्या हातामध्ये राहिले घरी आल्यानंतर कुणीतरी एके दिवशी त्यांना असं म्हणालं अहो काठेला कळसात गावाला वळसा तुम्ही भारतात सगळीकडे जाऊन फिरून आलात संतांना भेटून आलात पण आपल्या जवळ तुकाराम महाराज नावाचे संत राहतात भेटलाय का कधी तुम्ही त्यांना नाही म्हणे भेटलो नाही मग भेटून या थोडे दिवस तुमच्या हातात आहेत ना तुकाराम महाराजांच्या दर्शनाशिवाय तुमच्या जीवनाला धन्यता प्राप्त होणार नाही जा तिकडं आणि मग श्रीमंत होते त्यांनी आपली घोडागाडी काढली तुकोबारायांकडे इथं देहूमध्ये आले आणि विचारलं कुणाला की तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे सांगितलं कुणी आले घरामध्ये आई साहेबांनी सांगितलं म्हणे महाराज कीर्तनाला गेले थोडा रात्री आता कधी येतील म्हणे माहित नाही आता सकाळीच येतील कारण एकादशीचा दिवस आहे द्वादशी जागर करून मग ते घरी येणार द्वादशी सोडून आता त्यांनी सांगितलं कारण पूर्वीची कीर्तन रात्रभर चालायची मंदिरामध्ये एकदा कंबर बांधून एकादशीला कीर्तनकार उभा राहिला की जुन्या काळामध्ये काकडा करूनच कीर्तनकार खाली बसायचा जुन्या काळात कारण पूर्वीच्या कीर्तनकारांना काकडा येत होता त्यामुळे ते काकडा करूनच खाली बसायचे त्यामुळे ते आता त्यांनी सांगितलं कधी येतील काय म्हणते आता काय तिकडून तिकडं कुठे गेले काय तारखा कुणा कुठे काय माहित नाही ते म्हणाले कुठे गेलेत कीर्तनाला म्हणे लोहगावला कीर्तनाला गेले हरकत नाही म्हणे मी तिथं जाऊन त्यांचं दर्शन घेतो ते गेले लोहगावला कीर्तन तुकोबारायांचं उभं राहिलं होतं काळकरी मंडळी अवतीभोवती होते तुकोबाराय स्वतः मध्यभागी उभे राहिले श्रोते कानामध्ये प्राण आणून तुकोबारायांचं अक्षर अंतःकरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत होते आणि तुकोबारायांचं कीर्तन चालू कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये तुकोबाराय डोलायला लागले आणि इतके डोलायला लागले नामामध्ये अवघा हरपला देहभाव असं तुकोबारायांचं झालं आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग असं तुकोबारायांचं त्यावेळेचं रूप तुकोबाराय डोलायला लागले आणि असे डोलायला लागले की डोलता खाली पडतील की काय असं वाटायला लागलं कचेश्वर ब्रह्म्यांना कळेना मागून आले हळूच कीर्तनात तुकोबारायांच्या मागे बसले शांत चित्तानं कीर्तन ऐकायला लागले कीर्तन झाल्यावर महाराजांना भेटावं कीर्तन झाल्यावर त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग परत आपल्या घरी जावं अशा उद्देशाने कीर्तन होईपर्यंत बसावं म्हणून बसले पण तुकोबाराय डोलायला लागले ते डोलणं कसं होतं त्या कचेश्वर ब्रह्म्यांनी तुकोबारायांचं वर्णन करणारा एक पद एक अभंग म्हणा पाहिजे तर एक पद रचलंय आणि त्याच्यामध्ये त्याने तुकोबारायांच्या डोलण्याचं वर्णन करताना असं म्हटलंय करदळी हेलावी जैसी चंड वाते तैसे तुकोबाते देखी आले त्याने असं म्हटलंय की सोसाट्याचा वारा आल्यावर करदळी जशी हेलावते तसं तुकोबाराय डोलताना आम्ही कीर्तनामध्ये पाहिलं तैसे तुकोबाते देखी आले आणि ते नामस्मरण करता करता तुकोबाराय इतके डोलायला लागले की आता तुकोबाराय जमिनीवर पडतील असं कचेश्वर ब्रह्म्यांना वाटलं आणि मागे बसलेले कचेश्वर ब्रह्मे पटकन उभे राहिले आणि हलणाऱ्या पडणाऱ्या तुकोबारायांना एकदम त्यांनी मागून धरलं तुकोबारायांच्या देहाचा तेवढाच स्पर्श त्यांना झाला आणि त्यांचा रोगच निघून गेला संतांच्या दर्शनामध्ये जसा लाभ आहे तसा संतांच्या स्पर्शनामध्ये सुद्धा लाभ झाला की नाही लाभ झाला ना संतांकडून अनेक पद्धतीचे लाभ होतात पण तुकोबाराय एका लाभाचं चिंतन करतात तो एक लाभ कोणता तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ कारण पद्मनाभ एक आहे म्हणून एकाचा लाभ होतो असं षष्ठी तत्पुरुष समासाने आपल्याला एक लाभाचं चिंतन करून लाभाची अलौकिकता
संतांच्या संगतीमध्ये कशी होते याचा विचार या चरणातून आपल्याला पाहता येतो. आता जर एकच लाभ असेल तर तो एक लाभ कोणता? संख्येने आम्हाला सांगा. लाभ अनेक आहेत, मग एक लाभ कोणता? याच अभंगामध्ये तुकोबारांनी संतांच्या संगतीतून संतांच्या चरणाजवळ आपल्याला एक लाभ प्राप्त होतो असं सांगितलं. आता संख्यात्मक विचार करा. सगळा अभंग सोडवायला माझ्याजवळ वेळ नाही, आपल्याजवळही वेळ नाही. नंतर पुढची आरती आहे, आपल्याला तेवढ्या वेळेच्या मर्यादेमध्ये सगळं बसवावं लागणार आहे. आम्ही धावता विचार सांगतो, सगळा विचार करू नका. ही 4 चरण आहेत ना, या आपल्याला एक लाभ संतांच्या जवळ कोणता मिळतो एवढं बघायचंय ना. या 4 चरणातले फक्त शेवटचे शब्द बाजूला काढा. 4ही चरणाचे शेवटचे शब्द बाजूला काढा. काय काय ऐका. देतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना बाजूला काढा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम बाजूला काढा. काय शब्द बाहेर आले? उत्तम, पुरेना, सरेना, उत्तम. 4 शब्द बाहेर आले ना. मग उत्तम, पुरेना, सरेना, उत्तम हे शब्द जर बाहेर आले असतील तर आपल्या जीवनामध्ये काय पुरलं नाही तर उत्तम आणि काय सरलं नाही तर उत्तम हे जिथं कळतं ते संतांचे चरण आहे. त्या जीवनातला मोठा लाभ आहे. उत्तम. काय उरेना हे उत्तम आणि काय सरेना हे उत्तम हे माणसाला कळावं लागेल. कारण माणसाच्या जीवनात सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका ही आहे की आम्हाला जे उरावं वाटतं ते नेमकं सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते नेमकं उरून बसतं. ही आमच्या जीवनाची शोकांतिका. आता याची उदाहरणं देत नाही, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला. आम्हाला जे उदाहरण अगदी धावतं सांगायचं झालं तर आम्हाला आमचं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावंच वाटतं, पण ते कणाकणानं सरत चाललंय. बाळबळिया वाढे भोजनाचं ती कोडे आयुष्यने माले अंतुलीकडे ते ग्लानीची नाही. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात की नाही, आम्हाला आयुष्य उरावं वाटतं. गाव जरी गोड जेवणाची अपेक्षा ठेवत असलं तरी आम्हाला वाटतं गावाला वाटतं याची खीर कधी एकदा ओळखू म्हणून, पण आम्हाला वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडे. मरावं पुन्हा. तुकोबारा म्हणतात मरण मागे तो गाढवाचा बाप. अरे कुणाला मरण पाहिजे महाराज? मरण कुणालाही नको. आम्हाला आयुष्य सरावं असं कधीच वाटत नाही, पण आयुष्य कणाकणानं सरत चाललंय. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख उरावं कधीच वाटत नाही, पण नेमकं दुःख आमच्या जीवनात जन्मजन्मीचं घेऊन बसलं. आम्हाला जे उरावं वाटतं ते उरत नाही, जे सरावं वाटतं ते सरत नाही. म्हणून काय उरेना ते उत्तम, काय सरेना ते उत्तम हे आम्हाला कळलं पाहिजे. सगळंच उरत नाही, सगळंच सरत नाही. याची अनेक उदाहरणं मी आपल्याला देतो, पण प्रमाणानं बोलायचं झालं तर त्याचाही विचार आपण करा. तुका म्हणे एका मरण्याची
सरेना उत्तम. लाभाचा विषय आला ना समोर. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची शब्द दोन्हीकडे लावा. उत्तमची उरे कीर्ती मागे आणि मरणाची सरे उत्तमची. माणसाचं मरण सरावं ते उत्तम रीतीनं सरावं आणि कीर्ती उरावी ती उत्तम कीर्ती उरावी. बरं का, आपण विचार करून पहा माणसाची कीर्ती कशी उरावी. काय माणूस होता हो, दिवसाला 10 पुड्या लागायच्या. कीर्ती नाही. कीर्ती काय सामान्य कीर्ती नाही. आपण विचार करून पहा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. नाही का, तुकोबाराय म्हणतात अशी कीर्ती असली पाहिजे की ज्या कीर्तीचं गुणगान संतांनी केलं पाहिजे. संतांची कीर्ती गायली पुराणी, पुराणामध्ये ज्या कीर्तीचं वर्णन तशी कीर्ती संतांची असते, तशी कीर्ती आपली असली पाहिजे. उत्तम कीर्ती असं म्हणतात. माणसाची कीर्ती उरावी उत्तम आणि माणसाचं मरण सरावं ते उत्तम सराव. उगी जाता जाता कुठल्याही अपघातात मेला हे काही खरं नाही. हेच लागून पडला आणि प्राण गेला हे काही खरं नाही. उत्तम पद्धतीनं देवात पंढरपूरला जावं, पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवावं, तिथून कुठूच नाहीये. बस उत्तम मरण. याच्या पलीकडे काय मरण असतं सांगा ना. हातामध्ये ज्ञानेश्वरी असावी, हातामध्ये गाथा असावा आणि वाचन चालू असता असता मान पडावी. याच्यापेक्षा उत्तम मरण काय असू शकतं मला सांगा बरं. काय याच्यापेक्षा उत्तम मरण आहे? ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवावं आणि उचललं की ज्ञानोबारायांची समाधी बघत बघत प्राण जावा. अजून काय उत्तम मरण पाहिजे? तुकोबारायांच्या दर्शनाला यावं, बघता बघता प्राण जावा, उत्तम मरण. मग काय असतं, दोनच पद्धतीचं मरण उत्तम आहे या जगात. बरं का, तिसरा प्रकार फारसा प्रशस्त नाही. दोनच पद्धतीचं मरण उत्तम. एक तर देवाचं नाव घेता घेता मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करता करता मरावं. याच्या पलीकडे तिसरं उत्तम मरण नाही. तिसरं मरण नाही. दोनच पद्धतीचं मरण उत्तम. देवाचं नाव घेता घेता मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करता करता मरावं. मरायचं असेल तर या दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर त्या भानगडीत पडू नये. सरळ सांगतो, मरायचं तर दोन पद्धतीनं मरावं, नाहीतर मरणाच्या भानगडीत माणसाला पडू नये. उत्तम मरण याला म्हणतात. का म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची, उत्तमाची उरे कीर्ती मागे. काय उरावं आणि काय सरावं हे उत्तम पूर्ण आणि उत्तम सरणं हे ज्याला कळतं त्याचं जीवन जर धन्य होत असेल तर हे संतांच्या चरणाजवळ कळतं. हा जीवनातला उत्तम लाभ आहे. मग आता हे उत्तम लाभ जर संतांजवळ प्राप्त होतो तर उत्तम लाभाला काही प्रतिबंध आहेत का, काही मर्यादा आहेत का, याचे विचार आपल्याला करता येतो. अगदी धावता विचार वेळेच्या मर्यादेत संपवायचा, भजन व्हायचे, शेवटच्या चाली व्हायचे. अगदी धावता विचार मी आपल्याला या संदर्भामध्ये सांगतो. कुठलाही लाभ जेव्हा माणसाला प्राप्त होतो तेव्हा त्या लाभामध्ये 3 अडचणी असू शकतात. बरं का, तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार जर केला तर 3 पद्धतीचे दोष विचारामध्ये येणं, जीवनामध्ये लाभाच्या दृष्टीने येणं हे फार 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 सहज आहे आपल्या जीवनामध्ये. त्याच्यामध्ये प्रमाण दोष, प्रमेय दोष, प्रमात्र दोष वगैरे आपण विचारसागरामध्ये वगैरे सांगतच आलो ना. ते प्रमाण 3 पद्धतीचे दोष विचारात येतात. तसे 3ही पद्धतीचे दोष हे लाभामध्ये येण्याची शक्यता आहे आणि ते दोष संतांच्या लाभामध्ये येत नाही. याच्याकरता नंतरची 3 चरण तुकोबारायांनी रचलेली आपल्याला दिसून येतात. मी अगदी धावता विचार प्रमाण देत नाही, सरळ सांगत जातो मी आपल्याला. लोकांनी विचारलं तुकोबाराय संतांच्या जवळ उत्तम लाभ होतो ना, प्राप्त होतो ना? होतो म्हणे. संतांच्या जवळ उत्तम लाभ. पण आम्ही जेव्हा लाभ प्राप्त करून घ्यायचा विचार करतो तेव्हा काही अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? लोकांनी तुकोबारायांनी सांगितलं पहिली अडचण फार मोठी आहे. काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही म्हणता संतांजवळ जा लाभ होईल, आम्हाला मान्य आहे. सिद्धांत म्हणून आम्हाला मान्य आहे. लाभ पाहिजे की नाही? पाहिजे. संतांजवळ मिळतो की नाही? मिळतो. पण संतांजवळ लाभ मिळतो हे जरी खरं असलं तर संत काय चौकात बसलेत काय भेटायला आपल्याला? इतके सहज आहे, इतके सोपे. बहु अवघड, एक नाही दोन नाही महाराज, बहु अवघड असे संत भेटली. संतांची भेट सोपी नाही. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. संतांचा आश्रय होणं फार अवघड गोष्ट. ऐसे तैसे आणि भेटतीचे साधू, ऐसे आणि भेटतीचे साधू. सोपं आहे का सांगाय? ते सोपं नाही ना महाराज. संत काही असे चौकात बसले नाही की या बाबा आम्ही तुम्हाला भेटतो आणि आम्ही तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त करून देतो.
असे चौकात भेटणारे संत नाही. अहो तुकोबारायांना भेटायला सुद्धा 42 दिवसाचा निष्ठेकर उपवास करावा लागला. आम्हाला एक एकादशी जड जाते. उद्याची एक एकादशी काय एकादशी काय तुझा जीव जातो. एकादशी फराळाच्या निषेधी जशी तुकोबाराय बोलतात. आम्हाला एक एकादशी जड जाते. निळोबारायांनी तुकोबारायांचं दर्शन व्हावं म्हणून 42 दिवसाचा उपवास केला. सोपय का मला सांगा? सोपय नाही ना महाराज. संत असे सहज भेटत नाही. बरं जाऊ द्या, तुमचंच म्हणणं आहे ना तुकोबाराय बहु अवघड असे संत भेटी म्हणून. मग संतांची भेट जर बहु अवघड आहे तर संतांच्या भेटीत उत्तम लाभ होतो. म्हणजे तुम्ही आम्हाला जे साधन सांगितलं संतांची भेट, त्या साधनेमध्ये दोष येतो. कोणता? दुर्लभत्व नावाचा दोष त्याच्यामध्ये येतो. आणि दुर्लभत्व दोष आला तर कसं होईल? मग तुकोबाराय म्हणतात तो दोष येतो ना, मी तुम्हाला काढून देतो ना. तुम्हाला संतांची भेट होत नाही ना, भेटायला जाऊ नका. मग लाभ होणार नाही, लाभ होईल. तोच लाभ मी तुम्हाला प्राप्त न भेटता लाभ करून देता काय? न भेटता लाभ करून देतो. काय करता? तुकोबारायांनी तो दोष काढून दिला. आपल्याला सांगितलं त्या संतांना भेटायला जाऊ नका. मग जागेवर बसून मी त्यांचा दास आहे एवढं तरी म्हणणं सोपं की नाही? मला तुकोबाराय भेटणं अवघड आहे, ज्ञानोबाराय भेटणं अवघड आहे, पण मी ज्ञानोबारायांचा दास आहे असं जागेवर बसून म्हणता येणं सोपं की नाही? जागेवर बसून मी तुकोबारायांच्या चरणाचा दास आहे म्हणता येणं सोपं की नाही? पण एवढंच करा, म्हणविता त्यांचे दास पुढे आसो प्रेरणा. त्यांचे दास म्हणविता पुढे आसो प्रेरणा. हा लाभ त्याच्यातून प्राप्त होतो. एक दोष केला. त्या लोकांनी विचारलं, हे झालं ठीक झालं, पण लाभात दुसरी अडचण अशी आहे की जगामध्ये आतापर्यंत मिळालेले लाभ कुणालाही टिकले नाही. मला समजा 1 लाख रुपये मिळाले, लाभ वाटतो की नाही? वाटतो. किती दिवस टिकतील 1 लाख रुपये? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, वर्षभर, किती दिवस टिकतील? लाख रुपये कधी ना कधीतरी नष्ट होणार ना. मग संतांकडून झालेला लाभ सुद्धा कधी ना कधीतरी नष्ट होईल ना. तुकोबारायांनी सांगितलं तसं नाही. कृपादान केले संती कल्पांती सरेना. लाभावर येणारा दोष, साधनेवर येणारा दोष नश्वर, साधनेवर येणारा दोष दुर्लभत्व, लाभावर येणारा दोष नश्वर. नश्वरत्व दोषाची निवृत्ती करताना तुकोबारायांनी सांगितलं कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. अरे कल्पापर्यंत हा लाभ सरत नाही, पण कृपादान केलं तर काय असतं? कृपा वेगळी असते आणि दान वेगळं असतं. कृपा वेगळी, दान वेगळं, अनुदान त्याच्यापेक्षा वेगळं. कृपा कशाला म्हणतात? न मागता होते ती कृपा, मागून मिळतं ते दान. पसाय दान, मागितल्यानंतर मिळालं पसाय दान. आणि होता कृपा तुमची, पशु बोले वेद. कृपा काय? रेडा काही ज्ञानोबारायांकडे गेला नव्हता माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणून. न मागता होते ती कृपा, मागून मिळतं ते दान. आणि घेणाऱ्याला देणाऱ्याला दोघांनाही लाज नसते ते अनुदान. याच्या पलीकडे काहीच नाही. याच्या पलीकडे का? घेणाऱ्यालाही नाही, देणाऱ्यालाही नाही, काहीच नाही. त्याला म्हणतात अनुदान. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. दोष केला. मग शेवटी लोकांनी सांगितलं अजून एक दोष आमच्यात मध्ये राहिला. काय दोष राहिला? अहो संत आम्हाला उत्तम लाभ प्राप्त करून देतात, गोष्ट खरी, पण उत्तम लाभ देत असला तरी सगळ्यांना देतात असं थोडंच आहे. आपोआप भाव ठेवतीलच की नाही? कारण अधिकार तैसा धर्मोपदेश, अधिकार तैसा दाविला मार्ग आहे की नाही? जसा अधिकार असेल तसं त्याला द्यावं लागतं ना. अहो मुंगीमध्ये घालून काढण्याचे पालन कसं चालेल मला सांगा? असं होणार नाही ना. मग जो जेवढ्या लाभाचा अधिकारी आहे त्याला तेवढाच लाभ मिळेल. जो उच्च प्रतीचा अधिकारी आहे त्याला उच्च लाभ मिळेल. आणि मग सगळ्यांना उत्तम लाभ होईल असं कसं म्हणतात? तुकोबारायांनी सांगितलं तसं नाही बाबा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. जीवानी संत सेवा केली तर त्याला जसा उत्तम लाभ आहे तसं देवानी जरी संत सेवा केली तरी देवालाही त्याच्यामधून उत्तम लाभ प्राप्त होतो. हे तुकोबाराय सांगताना आपल्याला सांगतात तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला सुद्धा तोच उत्तम लाभ आहे जो जीवाला उत्तम लाभ आहे. कारण संत महात्मे आपापर भाव करत नाही. आपण अनुभवामृत वाचा. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्या गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबाराय बोलून दाखवतात की कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाडावू. जो न कडसी थोरसाना, लहान मोठं दोन्ही ज्ञानोबारायांकडे नाही पाहणार. जयाने घातली मुक्तीची गवाही कोणी या कसेही या कधीही या. ज्ञानोबाराय त्याला मुक्त करण्याकरता, ज्ञानोबाराय त्याला भक्त करण्याकरता, त्याला ज्ञानोबाराय मनुष्यत्वाच्या परमोच्च शिखरावर नेण्याकरता कटिबद्ध आहे.
याचा विचार जर केला तर देव जरी आला तरी उत्तम लाभ आणि जीव जरी आला थोडा अन्वय बदलतो. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणजे देवाला संत सेवा उत्तम वाटते असं नाही. मी अन्वय बदलून असं सांगतोय की देवानी जरी संत सेवा केली तरी देवाला सुद्धा उत्तम लाभ प्राप्त होतो, जसा जीवाला पहिल्या चरणामध्ये सांगितला. म्हणून उत्तम लाभ जर दोन्हीकडे होत असेल तर तो लाभ फक्त संतांकडेच प्राप्त होतो. हे तुकोबाराय त्या दोषात त्या लाभातल्या दोषाचं निराकरण करत करत आपल्याला सांगतात आणि हा लाभ उत्तम आहे असं म्हणतात. हा उत्तम का आहे त्याचा 2 मिनिटात विचार मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. एकदा भजन करू, 2 मिनिटात विचार सांगतो, सेवा संपवतो. विठुंबार